Parasitic infections of GIT. Okay, so parasitic diarrhea we have to see now. The organisms don't just inflame the gut, they live inside, steal the nutrients, and slowly weaken the body. Think of intestine as nutrient absorbing carpet. Okay, so intestine, it is a nutrient absorbing carpet, and their parasites either sit on the carpet and steal the food, damage the absorption, or multiply inside the epithelial cells. Let's enter the intestine and watch it happen. So parasitic GI infections, these infections are very common in developing countries. Most of them जास्तीत जास्त त्याच्यातले ना asymptomatic असतात, but severe cases मध्ये ना cause is diarrhea, dysentery, anemia, malnutrition, failure to thrive in children. सिव्हिअर केसेस कॉज काय करतात ते सगळं कॉज करतात, म्हणजे सिव्हिअर केसेसमध्ये सगळं होतं. पॅरासाइट्स मालन्यूट्रिशन कसं कॉज करतात, का कॉज करतात? बिकॉज इंटेस्टाइन इज वेअर द न्यूट्रिएंट्स आर अब्सॉर्ब्ड, फॅट्स आर डायजेस्टेड, विटामिन्स एंटर द ब्लड. आणि जर पॅरासाइट्स म्युकोसाला डॅमेज करत असतील, अब्सॉर्प्शनला इंटरफेअर करत असतील, तर न्यूट्रिएंट्स लिव्हरमध्येच राहणार बॉडी, त्या न्यूट्रिएंटला स्टार्व करणार डिस्पाईट इटिंग. सो चाइल्ड बिकम्स वीक, थिन आणि ग्रोथ रिटार्डेड. कमेन्सल फ्लॅजिलेट्स काय आहे तर ते हार्मलेस पॅसेंजर्स असतात लिव्हिंग इन द इंटेस्टाइन. एक्झाम्पल चिलोमॅस्टिक्स मेस्नी, रेटोरटामोनास इंटेस्टिनालिस, एंटेरोमोनास होमिनिस. ते मे बी कन्फ्युज्ड विथ पॅथोजन्स इन स्टूल मायक्रोस्कोपी. डायएंटामिबा फ्रॅजाइलिस हे काय आहे? युजली हार्मलेस, बट ते काय कॉज करू शकतो? इंटरमिटेंट डायरिया, फ्लॅटुलन्स, ॲबडॉमिनल पेन. तिथं नो सिस्टची स्टेज नसते या डायएंटामिबा फ्रॅजाइलिसमध्ये. आणि इट मूव्स युझिंग सुडोपोडिया, फॉल्स फीट, इवन दो इट स्ट्रक्चर रिझेंबल्स फ्लॅजिलेट्स. ठीक आहे. जिआरडीएसिस, आता आपल्याला जिआरडीएसिस करायचं आहे. हे पहिलं डिसीज आहे पॅरासाइटिक जीआय इन्फेक्शनमध्ये. सो लेट स्टार्ट विथ जिआरडीएसिस. एक सिच्युएशन इमॅजिन करूया, एक पर्सन कंटॅमिनेटेड वॉटर ड्रिंक करतं फ्रॉम रोड साईड सोर्स, आणि त्या वॉटरमध्ये ना टाईनी जिआरडिया सिस्ट असतात. ते तुमच्या स्टमकमध्ये जाणार, ॲसिडला सर्वाईव्ह करणार, डिओडेनम अपर जेजुनममध्ये जाणार. डिओडेनममध्ये का जातं? कारण की बिकॉज जिआरडिया लाईक्स अल्कलाईन एन्व्हायरमेंट आणि न्यूट्रिएंट रिच अपर इंटेस्टाईन असतं, ते पण जिआरडीला आवडतं. एजंट आहे जिआरडिया लॅम्बलिया, ऑल्सो कॉल्ड एज जिआरडिया इंटेस्टाइनालिस, जिआरडिया डिओडेनालिस. प्लेस ऑफ ॲक्शन काय? जिआरडिया डज नॉट डीपली इन्वेड, इट अटॅचेस टू द म्युकोसा युझिंग अ सकिंग डिस्क लाईक अ सक्शन कप स्टिकिंग टू द इंटेस्टिनल वॉल. व्हॉट हॅपन्स देन? नॉर्मली विल आय ॲब्सॉर्ब फॅट्स, न्यूट्रिएंट्स, वॉटर. पण जिआरडिया म्युकोसाला कोट करतं आहे आणि ॲब्सॉर्प्शनला इंटरफेअर करते, त्यामुळे मॅल ॲब्सॉर्प्शन होणार, स्पेशली फॅट मॅल ॲब्सॉर्प्शन. आणि स्टूल ग्रीझी, फाऊल स्मेलिंग का असतात? कारण की फॅट्स ना ॲब्सॉर्ब नाहीत होत, मग फॅट स्टूलमध्ये गेला, स्टियाटोरी झाला, तर मग ग्रीझी, फ्लोटिंग आणि फाऊल स्मेलचं स्टूल येतं. ठीक आहे. सियाटोरिया का बरं आहे? हे इम्पॉर्टंट आहे. तर मॉर्फोलॉजी कशी आहे? जिआरडिया लॅम्बलियाची सिस्ट इन्फेक्टिव्ह फॉर्म असतो, तो ओव्हल असतो, 4 न्यूक्लिआय थिक वॉल असतात. ठीक आहे. 4 न्यूक्लिआय आहेत त्याच्यामध्ये, थिक वॉल असतात. आणि दिस इज द फाउंड इन कंटॅमिनेटेड वॉटर आणि फॉर्म स्टूल. ट्रोफोझाइटचा ॲक्टिव्ह फॉर्म असतो, जो सिस्ट होता इन्फेक्टिव्ह फॉर्म होता आणि ट्रोफोझाइट ॲक्टिव्ह फॉर्म असतो. मग इंडिव्हिज्युअलाइज टेनिस रॅकेट्स आणि स्माइलिंग फेस किंवा टेनिस रॅकेटसारखा आपण या ट्रोफोझाइटला इमॅजिन करायचं. त्याचे फीचर्स कसे आहेत? पेअर शेप, बायलॅटरली सिमेट्रिकल, सकिंग डिस्क असते, 4 पेअर्स ऑफ फ्लॅजिला, म्हणजे 8 फ्लॅजिला, आणि फॉलिंग लीफ मोटिलिटी. जेव्हा आपण जिआरडियाबद्दल विचार करू तेव्हा फॉलिंग लीफ मोटिलिटी इमॅजिन करायची. आणि दिस इज द एक्झाम फेवरेट वायवा क्वेश्चन. फॉलिंग लीफ मोटिलिटी का आहे? कारण की तो ट्रोफोझाइट आहे ना, तर तो टंबल करतो आणि फ्लिप स्लोली अंडर मायक्रोस्कोप लाईक अ फॉलिंग लीफ. लाईफ सायकल ऑफ जिआरडिया कशी असते? ह्युमन इंजेस्ट करतो मॅच्युअर सिस्ट थ्रू कंटॅमिनेटेड वॉटर, फूड, व्हेजिटेबल. मग काय होतं? ओनली फ्यू सिस्ट नीडेड असतात. मग स्टेप 2 एक्सिस्टायशन होतं, म्हणजे अकर्स इन डिओडेनम होतं. 1 सिस्ट रिलीजेस 2 ट्रोफोझाइट. एक्सिस्टेशन अकर्स इन डिओडेनम आणि 1 सिस्ट रिलीजेस 2 ट्रोफोझाइट्स. आणि ट्रोफोझाइट्स जे आहेत डिओडेनम अपर जेजुनममध्ये अटॅच करतात आणि मल्टिप्लाय करतात बायनरी फिजननी. मग आपल्या डिओडेनम अपर जेजुनममध्ये ना कोलोनायझेशन होतं. मग एनसिस्टेशन होत असतं. जसं पॅरासाइट कोलॉनकडे जाताना तसं स्टूल डिहायड्रेटेड बनत असतं आणि सिस्ट फॉर्म होत असतात. मग देन सिस्ट पास इन द स्टूल. सायकल ही रिपीट होते, म्हणजे स्टूल म्हणजे हे सिस्ट खायचं, मग ते ट्रोफोझाइट होणार, मग ते परत सिस्ट होणार. ठीक आहे. तर जिआरडिया सिस्ट दे आर रेजिस्टंट टू क्लोरीन, दॅट्स वाय आउटब्रेक्स अकर इवन इन ट्रीटेड वॉटर समटाइम्स. क्लिनिकल फीचर्स अक्यूट डिसीज आहे, डायरिया, ब्लोटिंग, क्रॅम्स, नासिया, फाऊल स्मेलिंग स्टूल, नो ब्लड, हे सगळं असतं. नो ब्लड का आहे? कारण ते सुपरफिशियली अटॅच करतं, डीपली इन्वेड करत नाही, अल्सरेशन नाही, टिश्यू डिस्ट्रक्शन नाही. नंतर क्रॉनिक जिआरडियासिसमध्ये काय होतं? एक असा पॅरासाइट जो की आठवड्याभर तिथंच राहतो, आठवडे आपल्या इंटेस्टाइनमध्ये राहतो आणि ॲब्सॉर्प्शन कीप्स फेलिंग. पेशंट डेव्हलप्स वेट लॉस, फटीग, विटामिन डेफिशियन्सी, क्रॉनिक मॅल ॲब्सॉर्प्शन. लॅब डायग्नोसिस ऑफ जिआरडिया कसं करतो? आपण स्टूल सॅम्पल घेतो, मायक्रोस्कोपीमध्ये आपल्याला सिस्ट दिसतात, ज्याच्यामध्ये 4 न्यूक्लिआय असतात आणि एका सिस्टमधून 2 ट्रोफोझाइट निघतात. मग रिपीटेड स्टूल सॅम्पल्स नीडेड असतात, कारण की सिस्ट एक्सक्रीशन वॅरीज. अच्छा, रिपीटेड स्टूल सॅम्पल बिकॉज सिस्ट एक्सक्रीशन वॅरीज. नेक्स्ट आहे एंट्रोस्ट्रिंग टेस्ट. कॅप्सूल हे जे आहे ना, स्ट्रिंगला कॅप्सूल अटॅच टू स्ट्रिंग इज स्वॅलोड आणि स्ट्रिंग रिचेस द डिओडेनम, म्हणजे एक स्ट्रिंग असते आणि त्याला कॅप्सूल असते, मग त्याला स्वॅलो केलं जातं त्या कॅप्सूलला. मग स्ट्रिंग डिओडेनमपर्यंत जाते. लेटर स्ट्रिंग इज पुल्ड आउट आणि फ्लुइड अटॅच टू द स्ट्रिंग एक्झामिन्ड फॉर ट्रोफोझाइट्स, बेसिकली फिशिंग जिआरडिया फ्रॉम द डिओडेनम. अच्छा, असं करतो आपण. एंट्रोस्ट्रिंग टेस्ट म्हणतो त्याला. अँटीजन डिटेक्शन एलायझा, ICT करायचं, PCR सेन्सिटिव्ह बट एक्सपेन्सिव्ह असतं. ट्रीटमेंट मेट्रोनिडाझोलनी करायचं. मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग अदर्स आर टेनिडाझोल आणि अल्बेंडाझोल. मेट्रोनिडाझोल का बरं काम करते? कारण की जिआरडिया इज anaerobic लाईक ऑर्गॅनिझम. मेट्रोनिडाझोल फॉर्म्स टॉक्सिक फ्री रॅडिकल्स विच डॅमेज द पॅरासाइटिक DNA. मग ते त्या जिआरडियाला मारून टाकणार. ऑपॉर्च्युनिस्टिक GI इन्फेक्शन्स बघायचे जातात. तर आता आपण काय संपवलं? जिआरडियासिस संपवलं. व्हेरी गुड गर्ल. तू जिआरडियासिस संपवलंस. ठीक आहे. कॉज बाय जिआरडिया डिओडेनालिस इंटेस्टाइनालिस ऑफ लॅम्बलिया. आणि नेक्स्ट बघायचं आहे तुला ऑपॉर्च्युनिस्टिक GI इन्फेक्शन, क्रिप्टोस्पोरिडायोसिस आणि सिस्टोआयसोस्पोरायासिस आणि स्पोरियासिस आणि स्पोरायरासिस. ठीक आहे. सो क्रिप्टोस्पोरिडियम, क्रिप्टोआयसोस्पोरा आणि हे आहे सायक्लोस्पोरा. सायक्लो तर वेगळंच होतं, म्हणजे एक सिस्टो आहे आणि क्रिप्टो आहे. ठीक आहे. क्रिप्टोस्पोरिडियम, सिस्टोआयसोस्पोरा आणि सायक्लोस्पोरा. ठीक आहे. त्या बुकमध्ये जिआरडियासिसबद्दल काय काय दिलं बघून घ्यायचं आहे. तू काय करतेस ना, एक टॉपिक शिकवताना उगाच पुढच्या टॉपिकबद्दल अंशियस राहतेस, तसं नको राहू. एक घेतलं तर त्याला संपवायच्या मागे लागायचं. एका व्हिडिओमध्ये दुसऱ्या गोष्टीचं उच्चारण सुद्धा करू नकोस.
ओके. तर पॅरासायटिक इन्फेक्शनमध्ये आपण काय काय कमेन्सल फ्लॅजिलेट्स ऑफ इंटेस्टाईन बघितलं होते. डायएंटमिबा फ्रॅजाइलिसबद्दल पण बघितलं होतं, थोडंसंच बघितलं होतं. नंतर GIDS त्यांनी काय केस दिली आहे की 32-year-old मेल प्रेझेंटेड टू OPD विथ कंप्लेंट्स ऑफ पर्सिस्टंट डायरिया, ॲब्डोमिनल क्रॅम्प, ब्लोटिंग, नॉझिया विथ ग्रीझी फाऊल स्मेलिंग स्टूल. ग्रीझी फाऊल स्मेलिंग स्टूल तुम्हाला काय सांगतं की स्टियाटोरिया आहे. फॉर द लास्ट 2 weeks ही कंप्लेंट ऑफ फटीग, वेट लॉस, फिजिकल एक्झामिनेशन रिव्हील्ड माइल्ड टेंडरनेस इन लोअर ॲब्डोमेन. हिज stool sample was collected and sent for microscopy and culture examination. The culture of stool sample showed no growth after 24 hours of incubation. On microscopic examination of his stool, oval structures with 4 nuclei each and fibrils visible on both sides were seen. Provisional diagnosis GIDS is what are probable etiological agents for above condition. Life cycle of the parasite in this case. ठीक आहे. तर GIDL आणली आहे. फ्लॅजिलेटेड इंटेस्टिनल प्रोटोझोआ आहे. तर ते कसं दिसतं हे बघूया. सिस्ट आणि त्याचं ट्रोफोझाइट एक्झाममध्ये आपल्याला काढायला येतं, लक्षात ठेव. तर सिस्ट एनाइट कॅन सर्वाइव्ह इन एन्व्हायरमेंट फॉर मंथ्स. बट ह्युमन्स गेट इन्फेक्टेड ऑन इंजेक्शन ऑफ मॅच्युअर सिस्ट. अशा सिस्ट आहे. तर डबल कोट आहे, ह्याच्यामध्ये 4 न्यूक्लिआय आहे. ठीक आहे. हे आपण बुकमध्ये काढलं होतं, फ्युरी नंबर जर्नलमध्ये. मग 2 ट्रोफोझाइट्स हॅच आउट ऑफ ईच सिस्ट. ह्या एका सिस्टमधून ना 2 ट्रोफोझाइट निघतात आणि एका ट्रोफोझाइटमध्ये 2 न्यूक्लिआय. ठीक आहे. तर मग असे हे ट्रोफोझाइट निघतात GIDL लॅम्बियाचे. आणि मग ट्रोफोझाइट कोलोनाइज डिओडेनम and upper jejunum and multiply. Trophozoite may enter biliary tract. Multiplication occurs by binary fission. Encystment occurs in the large intestine and cysts are passed in feces. ह्याच्यामध्ये 1 year लिहिलं बघितलं एका वर्षामध्ये. Encystment occurs in large intestine and cysts are passed in the feces. Encystment. ह्याचं ना बायनरी फिशन होणार आणि मग त्याचं एनसिस्टमेंट कसं होतं एकदा नीट बघून घे. तर त्याचे तर सिस्टबद्दल यांनी दिलं आहे की ते ओवल आहे. फुल्ली मॅच्युअर सिस्ट विथ quadrinucleate remnants of a flagella are and the sucking disc can also be seen inside. ओके. तरी आपल्याला 4 न्यूक्लिआय दिसतात आणि आपल्याला रेमनेंट्स ऑफ फ्लॅजिला दिसायला मिळतात. त्याचे 2 आहेत ना असे लांब, ते फ्लॅजिलाचे रेमनेंट्स आहेत आणि सकिंग डिस्क पण आपल्याला दिसते अशी समथिंग लाईक दिस. ओके. ट्रोफोझाइट पेअर शेप्ड बायलॅटरली सिमेट्रिकल आणि फॉलिंग लीफ मोटिलिटी शो करतो. इट रिझेंबल्स टेनिस रॅकेट अँड हॅज सकिंग डिस्क. कुठं आहे ह्याची सकिंग डिस्क? Sucking disc on its concave ventral surface. This disc helps the parasite to attach to the intestinal mucosa. There is a sucking disc on its concave ventral surface. This disc makes it attached to intestinal mucosa. It is highly motile with help of 4 pairs of flagella. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 flagella. आणि parasite has 4 nuclei. ट्रोफोझाइटमध्ये पण 4 nuclei असतात बरं. And 2 parabasal bodies present on exostyles. याचं स्ट्रक्चर प्रॉपरली कुठे दिलं आपण बुकमध्येच बघायला लागणार आहे त्याला. म्हणून आपण दुसरीकडे जायचं. GRD डिओडेनालिस डायग्राम. हे बघ नाईस लोकच दाखवलं. न्यूक्लियस, वेंट्रल डिस्क, कळलं का कुठे वेंट्रल डिस्क, मीडियन बॉडी, कॉडल फ्लॅजिला, वेंट्रल फ्लॅजिला, पोस्टिरियर फ्लॅजिला आणि अँटीरियर फ्लॅजिला. हे बघ वरचा अँटीरियर फ्लॅजिला, खालचे 2 पोस्टिरियर फ्लॅजिला. हे वेंट्रल फ्लॅजिला आणि हा कॉडल फ्लॅजिला. मीडियन बॉडी, हे बेझल बॉडी तिथे आणि वेंट्रल डिस्क. ठीक आहे. क्लॉ हॅमर मीडियन बॉडी आणि सिस्ट बघ कसं दिलं आहे. 4 न्यूक्लियस, नंतर हे ॲक्झोनिम्स आणि हे बघितलं डिस्क फ्रॅगमेंट्स दिसत दिलं 4. जसे डिस्क फ्रॅगमेंट्स आहेत ना तसे छोटे छोटे शेवया सारखे होते. ॲक्झोस्टाईल कोणाला म्हणलं बघ त्यांनी, मीडियन बॉडी. ओके नाईस. आपण पण फोटो काढला बुकमध्ये. पॅराबेझल बॉडी, ॲक्झोस्टाईल. ओके ओके. सो आपण काय चालू होतं हां GIDS ओव्हल आणि ट्रोफोझाइटबद्दल बघितलं. नंतर लाईफ सायकल त्याची कशी आहे बघून घ्यायचं. सिंगल होस्ट एंटेरो टेस्ट स्ट्रिंग डिवाइस. त्याला असं डिओडेनमपर्यंत टाकायचं, मग ते त्याला GIDला कॅच करायचं. क्लिनिकल फीचर्स, incubation period 1 to 3 weeks. Acute presentation, chronic presentation, lab diagnosis. ठीक आहे. ट्रीटमेंट मेट्रोनिडाझोल, टेनिडाझोल, अल्बेंडाझोल.